चला बघा चला बघा प्रश्न. विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील उद्देश कोणता आहे? तर विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील उद्देश काय आहे? तर अंत हा आपल्याला या वाक्यामधील उद्देश असलेला दिसून येऊ शकतो. विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील उद्देश कोणता आहे? तर अंत हे उद्देश आपल्याला या ठिकाणी असलेला सांगता येईल. तो गाणे गातो. तो गातो या वाक्यातील डॅश डॅश नाही आहे. तर तो गातो या वाक्यात डॅश डॅश नाही, तर या वाक्यामध्ये आपल्याला कर्म नसलेला दिसून येतो. तो गातो या वाक्यामध्ये कर्म नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मला संकष्ट चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर मला संकष्ट चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये कोणता कर्ता आहे? तर चंद्र हा कर्ता असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यामध्ये चंद्र हा काय आहे? तर या ठिकाणी कर्ता म्हणून आलेला आपल्याला दिसून येतो. चंद्र हा कर्ता म्हणून या ठिकाणी आलेला आहे. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर याच्यातला कर्ता कोणता आहे? तर तो या वाक्यामध्ये कर्ता या ठिकाणी आलेला आहे. अवतीभोवती तो शोध घेऊन लवकर आला, तर या वाक्यामध्ये तो हा काय जे आहे तर हा कर्ता म्हणून या वाक्यामध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. क्रियेला खालीलपैकी कोण जबाबदार असते? तर क्रियेला खालीलपैकी कोण जबाबदार असतं? तर क्रियेला कर्ता हा जबाबदार असताना आपल्याला दिसून येतो. क्रियेला कर्ता हा जबाबदार असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. क्रियेला कर्ता हा जबाबदार असतो. एक विशाल मंदिर तयार झाले. एक विशाल मंदिर तयार झाले. तर या वाक्यातील अधोरेखित शब्द डॅश डॅश आहे. तर काय? तर एक विशाल हा जो काय अधोरेखित शब्द आहे तो ते काय आहे? तर ते काय? उद्देश विस्ताराचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एक विशाल हे आपल्याला या ठिकाणी काय आहे? तर उद्देश विस्तारा म्हणून आपल्याला या ठिकाणी एक विशाल हे या वाक्यामध्ये आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पवळी गाय दूध देते. पवळी गाय दूध देते या वाक्यातील उद्देश ओळखा. तर आपल्याला या वाक्यामधील उद्देश ओळखायचा आहे. तर पवळी गाय दूध देते, तर याच्यातला काय आहे उद्देश? तर गाय हा उद्देश आहे. या ठिकाणी आपल्याला गाय हा काय जे आहे तर या ठिकाणी उद्देश असलेला आपल्याला या वाक्यामध्ये सांगता येईल. गाय हा या वाक्यामधील उद्देश म्हणून या ठिकाणी आलेला आहे. तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर तो आला यामध्ये आपल्याला उद्देश विस्तार ओळखायचा आहे. तर यापैकी नाहीये. तर उद्देश विस्तार यापैकी कुठलाही नाहीये. तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार या ठिकाणी नाहीये. आज करायचे काम उद्यावर ढकलू नका या वाक्यामध्ये उद्देश विस्तार ओळखायचा आहे. तर आज करायचे काम उद्यावर ढकलू नका याचा उद्देश विस्तार ओळखायचा आहे. तर आज करायचे ही आपल्याला उद्देश विस्तार या वाक्यामध्ये आलेला दिसून येतो. आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. तर आज करायचे ही आपल्याला या वाक्यामध्ये उद्देश विस्तार म्हणून आलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. लोक मला नेहमीच आंबे देतात. तर लोक मला नेहमीच आंबे देतात या वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. लोक मला नेहमी आंबे देतात या वाक्यामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सकर्मक क्रियापदाचं हे उदाहरण आहे. यानंतर आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर त्याने आता घरी जावे. तर त्याने आता घरी जावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भावे प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. तर न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. तर या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतील. न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो हे कर्तरी प्रयोगाचं आपल्याला उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. कर्तरी प्रयोग होय. यानंतर आहे विवेक क्रिकेट खेळतो. विवेक क्रिकेट खेळतो तर प्रयोग ओळखायचा आहे. तर हे काय आहे, सकर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतील. सकर्म कर्तरी क्रियापदा प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतं. विवेक क्रिकेट खेळतो हे आपल्याला सकर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. प्राध्यापिका मुलांना शिकवितात. तर प्राध्यापिका मुलांना शिकवितात या वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर हे कोणतं आहे, तर सकर्म कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. प्राध्यापिका मुलांना शिकवितात हे आपल्याला सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचे आहेत. मुलीने चिंचा खाल्ली. मुलीने चिंचा खाल्ली हे आपल्याला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर मुलीने चिंच खाल्ली तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतील. कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. मुलींनी चिंच खाल्ली हे आपल्याला कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. पक्षी आकाशात उडतात. पक्षी आकाशामध्ये उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगतात. पक्षी आकाशात उडतात हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. त्यानंतर आहे शेतकऱ्यांनी शेत नांगरली. शेतकऱ्यांनी शेत नांगरली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर शेतकऱ्यांनी शेत नांगरली या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाचा वापर करण्यात आलेला असलेला दिसून येतो. शेतकऱ्यांनी शेत नांगरली यामध्ये कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तुम्ही आता यावे. तुम्ही आता यावे हे प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, तर भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येतील. तुम्ही आता यावे प्रयोग ओळखायचा आहे. तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तुम्ही आता यावे हे आपल्याला भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, तर या वाक्यामधील प्रयोग कोणता आहे, कर्तकर्मणी कर्म संस्करण प्रयोग या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. तू मला पुस्तक दिलेस या वाक्यामध्ये आपल्याला कर्तकर्म संस्कार प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. कर्तकर्म संस्करण या प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी विभक्तीत असतो. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी विभक्तीत असतो. तर प्रथम विभक्तीमध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी हा प्रथम विभक्तीमध्येच असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर शिपायाकडून चोर धरला. तर चोर धरीला जातो. तर शिपायाकडून चोर धरीला जातो. तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. शिपायाकडून चोर धरीला जातो. तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण या ठिकाणी आहे. विजय निबंध लिहितो. तर विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर विजय निबंध लिहितो या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. विजय निबंध लिहितो हे वाक्य आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये लिहिलेलं असलेलं दिसून येतो किंवा कर्तरी प्रयोगाचा उपयोग या वाक्यामध्ये करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पक्षी आकाशात उडतात.
पक्षी आकाशामध्ये उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अकर्मक कर्तरी प्रयोगाचा हे वाक्यात आपल्याला उपयोग केलेला दिसून येतो. पक्षी आकाशात उडतात यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोगाचा उपयोग या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. अकर्मक कर्तरी प्रयोगाचा उपयोग यामध्ये केलेला आहे. भीमाने बकासुराला मारले. तर भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर भीमाने बकासुराला मारले हे कोणतं आहे तर भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भीमाने बकासुराला मारले हे भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. भावे प्रयोग होय. उपप्रकार आढळतात. तर उपप्रकार आढळतात. करीजे, बोलीजे, जाईजे ही क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगामध्ये आहेत तर आपल्याला करीजे, बोलीजे, जोईजे ही अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगामध्ये आढळताना दिसून येतात तर कर्मणी प्रयोगामध्ये ही आपल्याला आढळून येताना दिसून येतात. कर्मणी प्रयोगामध्ये करीजे, बोलीजे आणि जाईजे अशी क्रियापदेची रूप आपल्याला दिसून येतात. कर्मणी प्रयोगामध्ये हे असे आढळून येताना दिसून येतात. पापात्मेके पाप नरक जाईले जे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे तर प्राचीन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असले आपल्याला सांगता येतील. पापात्मके पापे नरका जाईजे हे कोणतं उदाहरण आहे तर कोणत्या प्रयोगाचं आहे तर प्राचीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्राचीन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे कर्तरी प्रयोगामध्ये आपली हुकूमत चालवितो. कर्तरी प्रयोगामध्ये आपली हुकूमत चालवतो यामध्ये कर्ता हा आपली हुकूमत चालवताना दिसून येतो. कर्तरी प्रयोगामध्ये आपली हुकूमत कर्ता हा आपली हुकूमत चालवताना दिसून येतो. कर्तरी प्रयोगामधली आपली हुकूमत हे कर्ता हा चालवताना या ठिकाणी दिसून येतो. खालील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर खालील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. सहली जाताना कात्रज जवळ उजाडले. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले तर भाव कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भाव कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. सहली जाताना कात्रज जवळ उजाडले हे भाव कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.